हॅलो, नमस्ते प्रणिपात विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक सावरकर इंजिनियर अभि या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो। तर सर्वप्रथम सांगू इच्छितो की SSC MTS या परीक्षेचे ॲडमिट कार्ड रिलाईज झालेले आहेत। ते तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि कसं करायचं ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो। जर तुम्हाला माहीत नसेल तर ते मी तुम्हाला आज सांगतो डाउनलोड कसं करायचे। तुम्ही तुमच्या स्वतःच्या फोनवरून सुद्धा डाउनलोड करू शकता। त्याची सॉफ्ट कॉपी PDF आपल्या फोनमध्ये करा, साठवून ठेवा, डाउनलोड करा आणि नंतर जिथे प्रिंट काढून मिळते तुमच्या आजूबाजूला तिथून प्रिंट काढून एक्झाम द्यायला जा। तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर गुगलवर किंवा क्रोमवर SSC लॉगिन न्यू असं वेबसाईट टाका, एक हे टाका SSC स्मॉलमध्ये टाकलं किंवा कॅपिटलमध्ये टाकलं कसंही चालते, SSC लॉगिन न्यू। त्यानंतर होम पेजवर जा। सर्वात प्रथमची जी वेबसाईट येणार, भरपूर वेबसाईट येणार, खूप लिंक येणार, जे सर्वात फर्स्ट राहील तिच्यावर क्लिक करा, त्या वेबसाईटवर क्लिक करा। त्यानंतर होम पेजवर जा। त्यानंतर दुसरी जी स्टेप आहे ती होम पेजवर जा। तिसरी जी स्टेप आहे ॲडमिट कार्डवर क्लिक करा। तिसरी जी स्टेप आहे, तुम्ही फोनवरून जर करत असाल तर सर्वप्रथम तिथं डेस्कटॉप साईट म्हणून हे राहते, त्या बॉक्सवर क्लिक करायचं, म्हणजे तुमची जी स्क्रीन राहणार मोबाईलची ती कम्प्युटरसारखी होणार, पूर्ण तुम्हाला दिसेल, विजिबल असणार। तर आपली जी थर्ड स्टेप आहे, पहिली लॉग इन करा, पहिलीच वेबसाईट निवडा, त्यानंतर होम पेजवर जा। होम पेजवर जाऊन ॲडमिट कार्डवर क्लिक करा। ॲडमिट कार्डवर क्लिक केल्यानंतर पुन्हा लॉग इन बटनवर क्लिक करा। तिथं लॉग इन बटन येणार रेड कलरमध्ये, त्या लॉग इन बटनवर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर टाका तुमचा, जेव्हा तुम्ही फॉर्म भरला असेल तेव्हा जनरेट होतो रजिस्ट्रेशन नंबर। त्यानंतर पासवर्ड टाका। पासवर्ड टाकल्यानंतर कॅप्चे टाका, जो दिला राहतो तो कॅप्चे टाका। तो टाकल्यानंतर पुन्हा लॉग इन बटनवर क्लिक करून ॲडमिशन सर्टिफिकेटवर क्लिक करा। तेवढं झालं, लॉग इन बटनवर क्लिक केलं का पुन्हा ॲडमिशन सर्टिफिकेटवर क्लिक करा। त्यानंतर तुमचा जो एक्झाम आहे MTS मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल म्हणून नाव येते, ते करायचं, त्यावर क्लिक करायचं सर्च केल्यानंतर, आणि इयर बघा, त्यानंतर इयरसुद्धा टाकायला लावतात। तर तिथं ऑप्शनमध्ये 2026 सुद्धा, हे सुद्धा इयर येते। तर मी सांगू इच्छितो 2026 हे इयर टाकू नका। आपला जो पेपर आहे तो 2025ची जी रिक्रुटमेंट निघाली होती ती आहे। जरी आपला पेपर 2026मध्ये होत असेल पण ती रिक्रुटमेंट 2025ची असल्यामुळे तुम्हाला तिथं इयर जे आहे ते 2025 सिलेक्ट करावं लागेल। कोणाला माहीत असेल, कोणाला नसेल कदाचित, त्यामुळे मी सांगतो इतकं। त्यानंतर 2025 क्लिक केल्यानंतर चेक स्टेटसवर हे करा, चेक स्टेटसवर क्लिक करा। चेक स्टेटसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो स्टेटस आहे, तुम्हाला तुमची सिटी, तुमच्या पेपरची डेट आणि तुमचे जो किती वाजता आहे, या सर्व गोष्टी त्यामध्ये दिसतात तिथं चेक स्टेटसवर केल्यावर। जर तुमचा पेपर इथून 2 दिवसापुढे असेल तर तुम्हाला तुमचं ॲडमिट कार्ड आजच दिसेल। जर तुमचा पेपर 9 तारखेला असेल तर तुमचा ॲडमिट कार्ड तिथं डाउनलोड म्हणून 7 तारखेला दिसेल। घाबरण्याची गरज नाही आहे। जर तुमचं ॲडमिट कार्ड आतापर्यंत जर तिथे विजिबल होत नसेल तर घाबरण्याची गरज नाही आहे। ॲडमिट कार्ड हे 2 दिवसापूर्वी तिथे डाउनलोडचं ऑप्शन येतात वेबसाईटवर। ज्याचा पेपर आता 5 तारखेला आहे त्याचा आज दिसणार, म्हणजे आजची 3 तारीख आहे तर आज दिसणार। त्यामुळे सांगू इच्छितो की घाबरू नका। ज्यांचा SSCचा पेपर आहे महाराष्ट्रामधून, जे मराठी चांगल्या प्रकारे समजतात, त्यांच्यासाठी सांगू इच्छितो। तर ही होती पद्धत, किती पद्धत आहे, पूर्ण 8 पद्धत आहेत। SSC लॉग इन टाका, गुगलवर किंवा क्रोमवर, तुमच्या फोनवरूनही तुम्ही डाउनलोड करू शकता। त्यानंतर होम पेजवर जा, ॲडमिट कार्डवर क्लिक करा, तिथून लॉग इनवर क्लिक करा, रजिस्ट्रेशन नंबर टाका, पासवर्ड टाका, कॅप्चे टाका। ते झाल्यानंतर लॉग इनवर क्लिक करा। ते झाल्यानंतर ॲडमिशन सर्टिफिकेटवर क्लिक करा। ॲडमिशन सर्टिफिकेटवर क्लिक करून झाल्यानंतर एक्झाम अँड इयर टाका। ते झाल्यानंतर चेक स्टेटस टाका। तिथं तुम्हाला पूर्ण तुमची कोणत्या सिटीमध्ये तुमचा पेपर आहे, टाईम किती वाजता आहेत आणि कोणत्या दिवशी आहेत, डेटसुद्धा सांगते, ते सर्व गोष्टी सांगतात।
जर तुमचा पेपर इथून 2 दिवसानं असेल तर तुमचं जे ॲडमिट कार्ड रिलाईज होतो त्या वेबसाईटवर ते 2 दिवसापूर्वी होतो. जर तुमचा पेपर 9 किंवा 11 तारखेला असेल तर आतापासून ते तिथं तुमचं विजिबल होणार नाही ॲडमिट कार्ड. तर कोणीही घाबरू नका, तसं काही होत नाही. तुमचं जे ॲडमिट कार्ड होणार ते पेपरच्या 2 दिवसापूर्वीच येणार. तर नक्कीच ते वेबसाईट जे आहे ते चेक करत राहा. तुमच्या पेपरच्या पहिल्या 2 दिवशी, आणल्या 2 दिवशी चेक करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.